रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 24 डिसेंबर 2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 52वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत मंडलेश्वर या ठिकाणावरून। सकाळचे वाजलेले आहेत आता 7। तर थंडीचं प्रमाण जे आहे ते थोडंफार कमी प्रमाणात आहे। तर बघू निघालो आता पुढच्या प्रवासासाठी। बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। तोपर्यंत सर्वांना नर्मदे हर। सगळे परिक्रमावासी आवरून निघालेले आहेत पुढच्या दिशेने जाण्यासाठी। काय परिक्रमावास्यांची आरती चालू आहे। आपण सकाळ सकाळी नर्मदा मैयाचे दर्शन घेऊयात। नर्मदे हर। नर्मदा मैयाचे सकाळ सकाळचे दर्शन। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। निघतोय पुढच्या प्रवासासाठी। पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे आणि परिक्रमावासी निघालेले आहेत। समोर लिहिलेला आहे परिक्रमा मार्ग। सकाळ सकाळी मंडलेश्वर गावातून बाहेर पडतोय आम्ही। नर्मदे हर। नर्मदे हर। मंडलेश्वर गावामध्ये असणारे एवढे तीर्थक्षेत्र आहेत। गावातली सकाळ सकाळी लोक मस्तपैकी शेकोटी केलेली आहे, शेकत बसलेले आहेत। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर करण्या सकाळ सकाळी नर्मदे हर करण्यासाठी लहान लहान मुलं येतात। नर्मदे हर मैया। नर्मदे हर। चला इकडे पथराडकडे आपल्याला जायचं आहे। पथराडचा हा रोड आहे। तर आम्ही निघालेलो आहोत पथराडच्या दिशेने। ये पथराडी जाता है ना, सीधा पथराडला जातो। सकाळी 7:15 निघलो। 4 ते 4.5 किलोमीटर चालून आलो। चालून आल्यानंतर परिक्रमावासी बसलेले आहेत क्षणभर विश्रांतीसाठी, कारण विसावा घेणं गरजेचं आहे। थोडा वेळ बसतो आणि परत पुढच्या मार्गाकडे प्रस्थान करतो। परिक्रमावासी बसलेले आहेत विश्रांतीसाठी आणि जास्तही ऊन पडलेलं नाही, नॉर्मल ऊन आहे, थंडी नाहीये। शेतीच्या कडेला बसलेला आहोत। नर्मदे हर। नर्मदे हर। थोडा वेळ विश्रांती केली आणि परिक्रमावास्यांनी परत पुढची वाट पकडलेली आहे चालण्यासाठी। तर आज सूर्योदय म्हणतो ना, कडक ऊन ते पडलेलं नाहीये, कदाचित आभाळ आलेलं असावं। तर निघालेलो आहोत पुढे आणि आभाळ आलेला आहे। कदाचित पाऊस यायला पाहिजे 2 दिवसात। मागच्या वर्षी परिक्रमेत होतं तेव्हा पाऊस होता। चला तर सकाळी हायवे रोड होता तो सोडून पगदंडीने निघालेला आहोत किनाऱ्यावरून मैयाच्या। पण प्रॉपर मैयाच्या किनाऱ्यावरून रस्ता नाही आहे चालण्यासाठी, पाणी जास्त आहे। त्याच्यामुळे हा मैयापासून 100 ते 80 मीटर अंतरावरती हा रस्ता आहे। तर इथून चाललेला आहोत। पुढे गेल्यावर कदाचित किनारा असावा,
समोर आल्यानंतर 2 रस्ते आलेले आहेत. या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी चाय प्रसादीची सेवा देतात. नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमावासियांना बसण्यासाठी ग्रीन कलरचे मॅट टाकलेले आहे. परिक्रमावासी येत आहेत समोरून. नर्मदे हर. या रुकते रात में नहीं भैया, ये सुबह से चलता है शाम तक. नर्मदे हर, नर्मदे हर. इथं चहा बनत आहे. हाँ नर्मदे हर भैया. क्या बन रहा है क्या? सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत चाय प्रसादी घेण्यासाठी. नर्मदे हर. हे बाबाजी आहेत. कुठलेत बाबाजी? कुठले? नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यात जामदरी गाव. कधी निघाले होते तुम्ही? 9 तारखेला. आणि कितवा दिवस आहे आज? 42 दिवस झाले. कशी चालू आहे परिक्रमा? काही त्रास? काहीच नाही, चांगलं चालू आहे. चालते. नर्मदे हर. नर्मदे हर. रोज किती किलोमीटर चालता? 25-30. त्यांच्या समवेत असणारे समोर ते बाबाजी आहेत, मैयाजी आहेत. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. नर्मदे हर. काय हो गई? नर्मदे हर. तर हे बाबाजी जे आहेत त्यांना एक पाय नाहीये, तरी पण येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासियांची ते सेवा देतात. नर्मदे हर बाबाजी. आप खुद ही पिलाते हो सबको चाय? ये सब खेत तो मिलके देते हैं भैया. अच्छा, खेत आपका ही है? नहीं, अपना नहीं है भैया. हाँ, ये सब देते हैं खेत वाले मिलके. खेत वाले मिलके देते आपको. नर्मदे हर. नर्मदे हर. ये चैनल कौन सा है? गौरीताई नाम करके, नर्मदा परिक्रमा गौरीताई. गौरी साई. हाँ. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मया आपल्याला किती आपली मया सगळी देते खायला व्यवस्थित, किती चांगलं, किती व्यवस्थित चालू आहे आपला प्रवास. कुठल्याच प्रकारची अडचण नाही. कुठं काय हाय काय अडचण आहे का? मयानं आरती कशी कशी मस्त देऊन ठेवली. थोडी घाट सगळं आरती कशी करून ठेवली मयानं. एकदम भारी करून ठेवली, लय भारी सगळं. बरं ते अमरकंठावा आली, 4 बुजावा आली, ती बी आरती किती भारी. नर्मदे हर. नर्मदे खायला दिलं मयानं. मी आता आलेलो आहोत सुलगाव मध्ये. सुलगाव आहे आणि इकडे आहे हा पथराडकडे जाण्याचा मार्ग. सकाळचं वातावरण आहे. सुलगावमधून गोगावाकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे. पथराडला पण इथून रस्ते जातो. नर्मदे हर. परिक्रमावासी निघालेले आहेत पुढच्या दिशेने. नर्मदे हर. सुलगाव आहे हे. आम्ही आता आलेलो आहोत गोगावा या गावामध्ये. तर गोगावा गावामध्ये आल्यानंतर इथे एक बोर्ड लावलेला आहे, संत सियाराम बाबाजी नर्मदा पहुच मार्ग. म्हणजे तेली भट्ट्यांचे गाव आहे ते या रस्त्यापासून जवळ आहे, दक्षिण तटावरती. गोगावा गाव आहे, अन्नक्षेत्र आहे पलीकडे. पण आम्ही इथे न थांबता पथराडला निघणार आहोत समोर. गोगावा गाव सोडलं आणि पुढे 200 मीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे, नर्मदा परिक्रमा मार्ग. आणि समोर 800 मीटरवरती डिगार आश्रम आहे. तर आपण जो परिक्रमेचा मार्ग आहे त्या दिशेने जाणार आहोत. तर 2 रस्ते फुटलेले आहे, व्यवस्थित बोर्ड बघून जावं लागतं. 12:15 वाजता पथराड या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. तर हा आश्रमाच्या सभोवतालचा परिसर आहे. तर आतमध्ये परिक्रमावासियांना राहण्यासाठी व्यवस्थितपणे सुविधा आहे. गादी आहे, त्यानंतर हॉल आहे,
त्यानंतर प्रत्येक ठिकाणी असे स्विच आहेत चार्जिंगला लावण्यासाठी. नर्मदे हर. आपली YouTube फॅमिली भेटलेली आहे. या मावशी आजी सगळे व्हिडिओ बघत असतात. नर्मदे हर. सत्कार पाहिला सत्कार हा म्हणून मी म्हटलं ते म्हणजे आता दिवसांनी लक्षात आलं हेच आहे म्हणून. हा का. नर्मदे. कुठले आहेत तुम्ही? आम्ही आहे ना शिरूरचं आहे, शिरूर जवळ आहे आमचं गाव. हा हा पण मी आहे ना 12 महिन्यापासून पाहत होते रेग्युलर हा हा किंवा हे जाते आता आपण जायचंय अनुभव काय. आता मी कालचं परवाचं पाहिलं 40 किलोचा वजनाचं. हो. पाहिलं. नर्मदे हर. भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे आणि इथे रस्त्याच्याच कडेला आश्रम आहे. तर इथे मंदिर आहे हनुमंतरायांचं. इथे भोजन प्रसादीची पंगत आहे. तर आम्ही चाललेलो आहोत भोजन प्रसादीसाठी. परिक्रमावरती बसलेले आहेत भोजन प्रसादी करण्यासाठी. च्या भोजन प्रसादीमध्ये आहे दाल बाटी आणि भात. भोजन प्रसादी केली, थोडा वेळ विश्रांती घेतली. आता वाजलेले आहेत 1:15 आणि निघालेलो आहोत पुढच्या मार्गाला. आश्रमामध्ये पुढच्या म्हणजे आश्रमाची पुढच्या किती किलोमीटरवरती आश्रम आहे इन्क्वायरी केली तर 1 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 9 किलोमीटर असं सांगितलेलं आहे. तर बघूयात कुठपर्यंत आम्ही 5 वाजेपर्यंत जातोय. कारण किनाऱ्याने म्हटलं की आश्रम जास्त प्रमाणात असतात. निघालेलो आहोत सगळेजण. अरे हर. कदाचित मैया आमच्यापासून 100 ते 150 किंवा 200 मीटर अंतरावरती असाव्यात. अशा पद्धतीचा रस्ता आहे मातीचा. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर 2 वाटा लागलेल्या आहेत. एक डाव्या हाताला जाते आणि एक उजव्या हाताला जाते. तर इकडे परिक्रमा मार्ग म्हणून एक पाटी पण लावलेली आहे. कदाचित ही 3-4 वर्षापूर्वीची असावी. आणि परिक्रमा करत असताना नेहमी उजव्याच दिशेने चालायचं, म्हणजे उजव्या हाताने चालायचं. तोच आपला मार्ग असतो. कधी कधी डाव्या हाताने जावं लागतं, तर विचारपूसही करावी. त्याने आपण आलो, पण परत 2 रस्ते लागलेले आहेत. एक आहे उजव्या हाताला आणि एक आहे डाव्या हाताला. मी मागाशी म्हणलं होतं की उजव्या हाताने चालायचं असतं, पण कधी कधी डाव्या हाताने रस्ता असतो. पण तोच पुढे हा डाव्या हाताचा रस्ता आलेला आहे परिक्रमा मार्गाचा. तर आम्ही आता इथून चाललेलो आहोत. आणि ऊन जर बघत असाल, आमची सावली बघा कशी पडली, एकदम कडक ऊन पडलेलं आहे. सगळा रस्ता आहे, चालताना फुपाटा उडतोय सगळा पापण्यांवरती, तोंडावरती. नॅचरल पावडर लागते आम्हाला. चला. इथे आहे टोमॅटोची शेती आणि कालपासून बघतोय जास्त प्रमाणात टोमॅटोची शेती आहेत. 2022 साली हे जे शेड दिसतंय, या शेडच्या इथे आम्ही थांबलो होतो बालभोग करण्यासाठी. आणि समोर एक गाव आहे, मोठं गाव आहे. तिथे कदाचित आम्ही कशाला तरी गेलो होतो. इकडे बघा टोमॅटोची शेती. तर आम्ही आलेलो आहोत चिराखान त्या गावामध्ये. या ठिकाणी परिक्रमावासियांची सेवा चालू आहे, चहा आणि बिस्किटची. नर्मदे हर. एवढा उन्हाचा तडाखा झालाय तरी पण आपली स्वतःची कामं सोडून हे बाबाजी या ठिकाणी परिक्रमावासियांना चाय प्रसादीची सेवा देण्यासाठी आलेले आहेत. समोर पाण्याची टाकी आहे, पाणी थंड राहावं म्हणून पोतं लावलंय त्याला. नर्मदे हर. इकडे बघा आतमध्ये चाय प्रसाद. नर्मदे हर मैयाचा फोटो आहे. सामान रखा इसमें सब चाय के लिए, चाय पत्ती, बिस्किट
बढ़िया आहे नर्मदे हर. आणि समोर इथेच लिहिलेलं आहे नर्मदा परिक्रमा मार्ग. तर समोर हा परिक्रमेचा मार्ग आहे. ताई तर आपल्याला आत्ता भेटली. पुढे गेली रोज व्हिडिओ बघते. पुढे गेली पुण्याची ताई. चला नर्मदे हर. यार चला वजे 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 चालत राहायचं, धीरे धीरे चालत राहायचं, पटापट पळत राहायचं. कुठले आहे तुम्ही? आम्ही पुन्हा पुण्याचे कुठले? इंदूर पाबळ. चंदूर पावळचे. तुम्ही नर्मदे हर. मी डांबरीचा रस्ता सोडून आता निघालेला आहोत आता शॉर्टकट मार्गाने. आणि इकडे नजर पडलेली आहे गुलाबाची शेती आहे. फुलं घेण्याचा खूप मोह झालाय, पण परिक्रमेत आहे त्याच्यामुळे फळ फूल पान तोडायचं नाही, त्याच्यामुळे मोह आवरतो आणि निघतो पुढच्या वाटेला. पाठीमागे थोडीशी विश्रांती केली आणि विश्रांती करून पुढे आलो तर इथे कांदा लावणं चालू आहे. नर्मदे हर. पाठीमागून 2 रस्ते होते, एक होता पितांबलीला जायला आणि एक होता पाड्याखेडीला जायला. तर आम्ही पितांबलीने जाणार आहोत, जो मैयाच्या किनाऱ्याने आहे. थोडीशी खदान आहे गावकऱ्यांनी सांगितलं, पण कडेने जाणार आहोत. सगळे परिक्रमावासी निघलेले आहेत समोरून. नर्मदे हर. थोडंसं बाबळीची झाडं आहेत. रस्ता अशा प्रकारचा आहे कारण मोठ्या गाड्यांची, हायवाची, ट्रकची दळणवळण जास्त आहे. समोर चालून आल्यानंतर इथे एक पाटी लिहिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत परिक्रमा पथचे. तर त्या बोर्डाच्या आधारे किंवा गावकऱ्यांना विचारत आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहोत. लोक कुठे गेले ग? नर्मदे हर. ते पुढच्या रस्त्याने. तर आम्ही चाललेलो आहोत अशा या कच्च्या मार्गाने. खाली सगळी माती आहे, फोपाट्याचा रस्ता आहे आणि इथे समोर मातीचेही डोंगर आहेत छोटी छोटी. परिक्रमावास्यांना समजावं याच्यासाठी बाबळीच्या झाडाला अशा या चिंध्या बांधलेल्या आहेत. चला खदान आहे इथे मोठे. खाली सावली. तर आम्ही आलेलो आहोत या नदीच्या छोट्याशा पुलावरून. तर ही जी नदी वाहत आहे ही आहे गौतमी नदी. तर निघतोय आता पुढच्या मार्गाला. पितांबली आमच्यापासून आहे 3 किलोमीटर अंतरावरती. पुढे बोर्ड लावलेला आहे आणि अशा पद्धतीचा रस्ता आहे, चिखल आहे. भैया पीतामली कितना है यहाँ से? पीतामली कितना है? सकाळी नर्मदा मैयाचं दर्शन झालं होतं. त्यानंतर पितांबली गावाला जाताना मैयाचं पुन्हा एकदा दर्शन झालेलं आहे. आणि किनाऱ्याच्या पलीकडे, मैयाच्या पलीकडे जर बघत असाल तर ते मर्दाना किंवा बकावा गाव असावं. तर अशा पद्धतीचा हा रोड आहे आणि अजून 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर आहे आम्हाला पोहोचण्यासाठी. जाऊया चला आता पुढे. थोडंसं पुढे चालून आल्यानंतर आम्ही बसलेलो आहोत विश्रांतीसाठी.
कुठे झाड नाही आहे किंवा झाडाची सावली नाही. पायही दुखत होते. विश्रांती देणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे सगळेजण सावलीची वाट बघून 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 सावलीच भेटाना म्हणून उन्हातच बसून गेले शेवटी. समोर आहे नर्मदा मैया. थोडा वेळ विश्रांती केली आणि पुढे निघालेलो आहोत. तर अशा पद्धतीचा हा रोड आहे आणि अशा रोडने काय होतं, इतके पाय दुखतात भयंकर. आज तर मलाही पायाला अशी निकॅप लावायची वेळ आलेली आहे. गुडघे दुखायला लागलेत अशा रस्त्याने ना. खालीवर पाय पडला, बापरे बापरे, त्रास होतो टाचांना. आज पायांची मालिश करावी लागेल. जनावर आलेले आहेत तिथे चरण्यासाठी. इकडे आहे मैया, समोर आहे बकावा गाव. सायंकाळचे आता 4:45 वाजलेले आहेत आणि अजूनही आम्ही आश्रमात पोचलेले नाही. समोर आहे बकावा गाव, जे आहे रावेरखेडीच्या समोर. तर चला जाऊयात. पितांबले गाव आपले वाट बघत आहे. पितांबले गाव आमची. किनाऱ्याचा रस्ता सोडून आम्ही आता वरती चाललेलो आहोत गावाकडे, पितांबली गावाकडे. समोर आहे इकडे बकावा. तुम्ही माणसांना काही 4 वेळा बकावा दाखवते. बकावा गावामध्ये शिवलिंग बनवतात. तर किनारी मार्गाने न जाता आम्ही आता वरती चाललेलो आहोत पितांबली गावाकडे. चलो. सकाळी आम्ही मंडलेश्वर गावातून निघलो होतो 6:45-7 वाजता. तर 28 ते 30 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पितांबली गावामध्ये आलेलो आहोत. म्हणजे तरी आश्रम आम्हाला इथून आहे अजून 500 मीटर अंतरावरती. आणि आमचे चेहरे बघून तुम्हाला वाटत असेल की किती चालत आलेलो आहोत. आज पाय पण दुखायला लागलेले आहेत, कारण आजचा रस्ता जर दिवसभराचा बघितला पूर्ण पगदंडी वाट होती. त्याच्यामुळे पगदंडी वाटेने खडकं वगैरे असतात. दगडात पाय वगैरे रुतले की टाचा ठणकतात रात्री. आता आज जाऊन त्यांची मालिश करावी लागेल. तर चला जाऊयात. आश्रमाच्या जवळ पोहोचतोय आम्ही. पितांबली या ठिकाणी हे आश्रम आहे. आम्ही आश्रमामध्ये पोहोचलेलो आहोत आणि हा आश्रमाच्या सभोवतालचा परिसर आहे. वरती जातोय आता. मरणाचं दमलोय आम्ही आज. चला नर्मदे हर.